पोरांची शाळा चालू झाल्यानंतर ना रोज चपाती बरोबर ना भाजी काय द्यायची एक टेन्शन असतं. तर एकदम सिंपल अशी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर एक भोपळा घेतला मी, स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि छोटे छोटे पीस करून ना कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि भरपूर असं ठेचलेलं लसूण टाकलाय मी. लसूण लालसर झाल्यानंतर ना चिरलेला भोपळा टाकायचा आणि तेलामध्ये ना एकदम छान असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा भोपळा. वरतून थोडेसे 2 हिरव्या मिरच्या टाकलेत मी. छान असं भोपळा भाजल्यानंतर ना वरतून मसाले टाकायचे, हळद, धनिया पावडर, लाल तिखट, नमक टाकले आणि कोथिंबीर टाकायची. मी एक अर्धा टॅमॅटो टाकले, चवीला छान लागतं म्हणून, आणि कोथिंबीर टाकायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर ना झाकण लावून छान असं वाफेवरतीच भोपळा शिजवून घ्यायचा. एकदम छान असं चवीला लागतो. वरतून कोथिंबीर टाकायची, छान असं चवीला झालेलं. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला ना मस्त असं कणस आणलेले होते, ते सोलून तिच्या बिया काढल्या आणि छान असं मक्याचा ना चिवडा बनवला. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.